या सोहळ्याच्या क्रिएटिव्ह कढईमध्ये अजून बरंच काही शिजतंय. तुम्हाला टेस्ट करायचंय, मला पण करायचंय. लेट्स गो. मी आज जे काय खातो पितो, माझ्या घरात माझ्या बायकोचं मुलीचं संगोपन मी करू शकतोय त्या भारतीय सिनेसृष्टीमुळे, आणि त्याचा मी एक प्रतिनिधी आहे. तिथे मी काम करतो याचं मला परम भाग्य आहे असं मला वाटतं. आणि ह्याची 100 वर्ष म्हणजे 100 वर्षात आता आपण पदार्पण करतो आहोत आणि ती झी गौरवच्या निमित्ताने आम्हाला साजरी करायला मिळते. त्यामुळे खूप आनंद होतो आहे. झी गौरव आमच्या घरचा सोहळा असल्यासारखा आम्ही दरवर्षी तिथे असतो आणि आमच्या परीने आमचं योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तसंच यावर्षीसुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न आहे झी गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठीचा. भारतीय चित्रपटसृष्टीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे साजरं केलं जाणार आहे झी गौरवसोबत आणि मीही या दिमागदार सोहळ्याचा एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतो. या देशामध्ये सिनेमा जगला जातो आणि नट आणि दिग्दर्शक आणि सर्व तंत्रज्ञ जे आहेत त्यांना त्यांच्या कलेला इथे खरंच गौरवलं जातं, त्यांना सन्मान दिला जातो आणि अशा एका इंडस्ट्रीचा मी भाग आहे याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो. भारतीय चित्रपटसृष्टीचं शतक साजरं करूया झी गौरवसोबत. यावर्षी आपण भारतीय सिनेमाचं 100वे वर्ष झी गौरवसोबत सेलिब्रेट करणार आहोत. खरं तर या एका मोठ्या सोहळ्याचा किंवा या भारतीय सिनेमाचा मी एक भाग आहे. मी गेले 5-6 वर्ष चित्रपटसृष्टीत काम करते, त्यामुळे यावर्षी जरा एक वेगळंच फिलिंग आहे. आणि ह्याच्यावरती सोने पे सुहागा आपण म्हणू ना, तो म्हणजे मला यावर्षी परफॉर्म करायला मिळतं आहे झी गौरवमध्ये. मी एक छोटासा मेडली आहे आमची. आम्ही सगळ्या कलाकारांना जुने जे कलाकार आहेत त्यांना त्यांची हिट झालेली गाणी आम्ही यावर्षी परफॉर्म करतो आहे. मग ती ज्याचे रिमिक्सेस झाले ते आहे, म्हणजे जुनं गाणं पहिले आणि मग रिमिक्स नंतर असे आम्ही गाणी परफॉर्म करणार आहोत. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सिनेमाची जी 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्यात माझा एक निर्माता दिग्दर्शक नट म्हणून गेली 25 वर्षाचा सहभाग आहे. त्याबद्दल मला अतिशय मला आनंद होतो आहे आणि गर्व वाटतो आहे की मी ह्याचा एक शिलेदार आहे. पाहायला विसरू नका झी गौरव, फक्त झी मराठी. तर पूजा, तुला कसं वाटतं की तू झी गौरवमध्ये परफॉर्म करते, ते पण माझ्याबरोबर इतक्या सोज्वळ मुलाबरोबर? हे बघ,
मुळात तू सोज्वळ आहे हा प्रश्न आपण बाजूला ठेवूया आणि झी गौरवमध्ये परफॉर्म करताना कसं वाटतंय ह्याबद्दल मी सांगते. गुणांची कलाच नाही होत. चुकलं काहीतरी नाही. गुणांची कदर त्याला म्हणायचं होतं. मुळात तू इथेच चुकतोस वैभव, म्हणून आपलं कधी पटत नाही. तर जरा प्लीज गप्प बस. ते झी गौरवमध्ये परफॉर्म करताना खूप मजा येते. आमच्या दोघांचा इनफॅक्ट पहिला झी गौरव आहे आणि गाणंही आम्हाला इतकं मजेशीर मिळालंय. पहिलं गाणं आहे निसर्ग राजा आणि दुसरं आहे हृदय वसंत फुलताना. काय कसं हृदय वसंत फुलताना. भावना आल्या पाहिजे. पूजा भावना आल्या पाहिजे. भावना त्या माझ्याकडे नाहीये, त्या ह्याच्याकडे. पण खूप धमाल येते आणि खरंच वैभव सोबत पुन्हा डान्स करताना परत मजा येते. एक छान केमिस्ट्री असल्याने डान्सही छान होतोय आणि खूप मजा होते आणि ही मजा तुम्हालाही आमच्या परफॉर्मन्समध्ये नक्की बघायला आवडेल. भारतीय चित्रपटांच्या 100 वर्षांच्या वाटचाली फक्त झी गौरव बरोबर. झी गौरव.